हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर भुर्जीची रेसिपी। एक ट्विस्ट वापरून मी ही भुर्जी बनवली आहे ज्याने याची टेस्ट अप्रतिम होते। तर बघूया। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झाल्यावर 1 छोटा चमचा जिरे घालून ते छान तडतडल्यावर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे मी तेलावर छान गोल्डन ब्राउन होतपर्यंत परतून घेतले आहेत। कांदा छान परतल्यावर आलं लसूण आणि मिरची बारीक चिरून त्यामध्ये टाकला आहे आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून तो सुद्धा त्यामध्ये घातला आहे। कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। 1 मिनिट वाफ काढून घेतल्यावर आपले टोमॅटो छान सॉफ्ट झाले आहेत। मसाला आपला रेडी झाला आहे। आता यामध्ये घालून घेऊया चवीनुसार हळद आणि धने पावडर आणि एक मिक्स करून घेऊया। छान मिक्स झाल्यावर इथे मी वापरला आहे 200 ग्रॅम पनीर, जे की मी किसून क्रम्बल्सचा सुद्धा वापर यामध्ये तुम्ही करू शकता। पण किसलेला पनीरचा टेक्स्चर पनीर भुर्जीला खूप छान येतो। तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। थोडंसं पनीर मी गार्निशिंगसाठी नंतर वापरणार आहे। एक मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार तिखट इथे मी टाकून घेतलं आहे। पनीर आणि मसाला एकजीव करून घेतल्यावर 1 वाटी फ्रेश क्रीमचा वापर मी इथे केला आहे। हा आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट, ज्याने की पनीर भुर्जी एकदम टेस्टी, यम्मी आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान होतं। एरवी आपण जी पनीर भुर्जी बघतो ती थोडीशी ड्राय होते, पण जर तुम्ही फ्रेश क्रीम किंवा दुधाच्या साईचा वापर केला तर पनीर भुर्जीला एक वेगळीच टेस्ट मिळते। छान एकजीव झाल्यावर कसुरी मेथी, थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचा आणि खाण्यासाठी रेडी आहे झटपट होणारी शाही पनीर भुर्जी। ज्या क्रीमचा आपण वापर केला आहे त्यामुळे मस्त तुपाचा तवंग या भुर्जीवर येतो। तर एकदा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।